नमस्कार, माझे कोकणमध्ये मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। 10 वंदे भारत सह देशात वंदे भारत ट्रेनची हाफ सेंचुरी पूर्ण होणार। तर अर्धशतकी खेळीमुळे भारतीय रेल्वे प्रवाशांना आरामदायक आणि गतीने प्रवास करणे शक्य होणार। संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज 111वी जयंती। कराडमध्ये प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाणांना अजित पवारांकडून वाहण्यात आली आदरांजली। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार। आज नंदुरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येणार असल्याने यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार। भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त अनेक काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येणार। काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नंदुरबारमध्ये पहिल्यांदा दाखल होणार। नेहरूंपासून गांधी घराण्यातील सगळ्याच व्यक्तींचा नंदुरबार जिल्ह्याशी जवळचा संबंध। अखेर आज राहुल गांधी नंदुरबारमधील आदिवासी बांधवांसोबत संवाद साधणार। पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील 720 किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील 1635 गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला। राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय। कोकणातल्या ग्रामपंचायतींनी सरकारच्या या जीआर विरोधात ग्रामसभेत ठराव करून सिडकोच्या जीआरची होळी करा। खासदार विनायक राऊत यांचे पत्रकार परिषदेतून कोकणवासियांना आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश। रवींद्र वायकर शरीराने गेले असले तरी मनाने उद्धव ठाकरेंसोबतच। रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर विनायक राऊत यांनी दिली प्रतिक्रिया। भास्कर जाधव यांचे चिपळूण सभेदरम्यान पक्षातील विरोधकांवर परखड वक्तव्य। भास्कर जाधवांच्या स्पष्टपणे बोलण्याच्या धाडसाचं खासदार विनायक राऊत यांनी केलं कौतुक। कोस्टल रोडच्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्यानंतर श्रेयवादावरून चर्चा सुरूच। कोस्टल रोडची निर्मिती उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाली। कोस्टल रोडचे श्रेय फडणवीसांना घेता येणार नाही। खासदार विनायक राऊत यांचा पत्रकार परिषदेतून फडणवीसांवर निशाणा। मंगळवेढा पाठोपाठ मोहोळ तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेटीला मराठा बांधवांचा विरोध। तर मोहोळ तालुक्यात आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेटीदरम्यान मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी। आमदार प्रणिती शिंदेंकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न। निलेश लंके शरद पवार गटात जाणार नाहीत या चर्चेत तथ्य नाही। सिटिंग जागा ज्याच्या त्याला सोडवायच्या ही प्राथमिक चर्चा झाली आहे। तिन्ही पक्षांचा मान सन्मान राखला जाईल। जागा वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य। देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। अशातच सर्व पक्ष युती चर्चा सभा दौरे करत आहेत। अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप आणि जेजेपी युती तुटली आहे। चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आहेत। त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केलाय। तर यानंतर शपथविधी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अमरावती येथे पत्रकार परिषद। मवियात 15 जागांवरून वाद, जागा वाटप होत नाही याचं कारण वंचित आघाडी नाही। संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात। मवियानं आधी त्यांच्यातला वाद मिटवावा हीच आमची मागणी। प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून केले स्पष्ट। कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती सुरू। मात्र बोगद्याला जोडणाऱ्या महामार्गावरील पुलाचे काम कालपासून सुरू झाले असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बोगद्यातील एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नीरज चोरे यांनी माहिती दिली आहे। पुढील 2 दिवस बोगद्यातून सुरू असलेली एकेरी वाहतूक बंद असणार आहे। कोकण आणि बारसू प्रकल्पामुळे कातळ शिल्प चर्चेत। बारसूमधील कातळ शिल्प राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा। हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे याचिका। न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार। तर हायकोर्टाकडून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर सादर करण्याचे देण्यात आलेत आदेश। धारावी झोपडपट्टींच्या सर्वेक्षणाच्या हालचालींना वेग आल्यानंतर धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे। प्रत्येक झोपडीधारकाला 500 चौरस फुटाचे घर मिळाले पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह स्थानिकांची मागणी। अदानी विरोधात आधीच संतापाची लाट असून सर्वेक्षणाचा घाट घातला गेल्याने झोपडीधारकांमध्ये तीव्र नाराजी। धारावी पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारने घातला अदानीच्या घशात। धारावीत सर्वेक्षणाच्या हालचालींना वेग। धारावीतील रहिवाशांकडून माहिती गोळा करण्यासाठी 18 मार्चपासून सर्वेक्षण सुरू करण्यात येणार। वाटुंगा पूर्व रेल्वेलगतच्या भागातील कमलारमण नगर येथून सर्वेक्षणाला होणार सुरुवात। धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड तर्फे देण्यात आली माहिती। गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत। प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड अद्यापही फरार। तर दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याने
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। खासदारांच्या मृत्यूबाबत आमदार पत्नीचा पक्षातील लोकांवर आरोप। पक्षातील गटबाजीमुळे आपल्या पतीचा जीव गेला। आमदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप। पक्षांतर्गत विरोधामुळेच माझे पती खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप। कणकवली बांदकरवाडी येथील चेतन पवार व त्याच्यासोबत असलेला सुनील चव्हाण याच्यावर रविवारी रात्री शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पवार याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। राज्यातील तृतीयपंथीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर। जीटी रुग्णालयामध्ये तृतीयपंथीय रुग्णांकरिता स्वतंत्र कक्षामार्फत उपचाराबरोबरच विविध सेवा सुविधा जीटी रुग्णालयात व्हॉइस सर्जरी सुविधा देखील उपलब्ध होणार। रुग्णालयात देणार ट्रान्सजेंडर यांच्या आवाजामध्ये बदल करण्याचे उपचार। दर मंगळवार आणि गुरुवारी जीटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार। कान नाक घसा विभागाअंतर्गत होणार सर्जरी। वेंगुर्ले येथील वांगणी समुद्र किनाऱ्यावर 201 दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या पिल्लांना जीवदान। सुरक्षितरित्या समुद्राच्या पाण्यात नैसर्गिक अधिवासात देण्यात आले सोडून। समुद्राच्या पाण्यावर तरंगत पुढे जाणारी कासवाची लहान लहान पिले पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये केली कैद। सावंतवाडी येथील मळगाव येथे काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी। आगीमध्ये लाखोंचे नुकसान। सावंतवाडी पालिकेचा बंब वेळेत दाखल झाल्याने अनर्थ टळला। आगीमध्ये शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान। आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव। अवकाळी पाऊस यामुळे मे महिन्यातील आंब्याचे उत्पादन घटणार। मे महिन्यात आंब्याचे दर चढे राहणार असल्याची व्यापाऱ्यांकडून माहिती। अवकाळी पावसापूर्वीचे पीक सध्या बाजारात दरही मात्र चांगला। थ्रिप्समुळे यावर्षी आंब्याचे ऐन हंगामातील उत्पादनावर परिणाम होणार। आंबा बागायतदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे शक्यता। मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत। लांब पल्ल्यांच्या गाड्या व तांत्रिक अडचणीमुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने। रेल्वे विस्कळीत झाल्याने कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे तसेच चाकरमान्यांचे देखील हाल। सोने आणि चांदीचा ग्राहकांना दिलासा मिळालाय। मार्च महिन्यातील भयावह तेजीला अखेर पहिल्यांदाच ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 10 दिवसांपासून सोन्यापाठोपाठ चांदीने पण केला होता रेकॉर्ड ब्रेक। सोन्याने ओलांडला होता 66,000चा टप्पा तर चांदीने ओलांडला होता 75,000चा टप्पा। दरवाढीला अखेर ब्रेक लागल्याने ग्राहकांना तुर्तास दिलासा। देशात 10 जानेवारीपासून सीएए कायदा लागू। नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। इंडियन युनियन मुस्लिम लीगने या विरोधात याचिका दाखल केली आहे। तर याचिकेत सीएएच्या अधिसूचनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील शिरगाव, कुंभारली आणि पोपळी या 3 गावांचं देवस्थान असलेल्या सुकाई वरदायिनी महाकाली देवीची वार्षिक यात्रा संपन्न। भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तिमय वातावरणात वार्षिक यात्रोत्सव पडला पार। रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन संपन्न। हिंदू मंदिरातील प्रथा परंपरा अखंडित सुरू राहण्यासाठी मंदिरांवर सरकारऐवजी भक्तांचे नियंत्रण हवे। महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीचा निर्धार। मंदिराच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत असल्याच्या व्यक्त केल्या भावना। या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।